नमस्कार. संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण बघणार आहोत की तिळाचे फायदे काय आहेत, गुळाचे फायदे काय आहेत, कुठल्या आजारांमध्ये हे पथ्य म्हणून आलेत आणि कुठल्या आजारांमध्ये तीळ किंवा गुळ हे खाल्लेले चालत नाही. तिलती स्निग्धताम करोति. तीळ हे शरीरात स्निग्धता निर्माण करतात. त्याशिवाय तीळ हे उष्ण आहेत आणि गुरु आहेत, पचायला जड आहेत. तीळ बल्य आहेत म्हणजे शरीराची ताकद वाढवतात. अग्निप्रद आहेत म्हणजे पचन सुधारते आणि मेधाकृत म्हणजे आपलं बुद्धिवर्धक सुद्धा आहे. त्याशिवाय तीळ तेलाबद्दल असं सांगितले की संस्कारात सर्व रोगजित. योग्य त्या औषधांनी तीळ तेलाला सिद्ध केले तर बऱ्याचशा आजारांमध्ये तीळ तेलाचा खूप चांगला फायदा होतो. त्याशिवाय तीळ तेल हे वातशामक आहे, वातदोष कमी करतो, पण कफ आणि पित्त दोषांना वाढवणारा आहे. 3 प्रकारचे तीळ आहेत, काळे, लाल आणि पांढरे. ह्यापैकी काळे तीळ हे सर्वात उत्तम आहे. त्वचा आहे, त्वचेची स्निग्धता वाढवून वृक्षता कमी करून त्वचेचा पोषण करणारा आहे. तर अभ्यंग करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरतो, जसे खोबरेल तेल असेल किंवा मोहरीचा तेल असेल, पण ह्या सर्वांमध्ये तीळ तेल अभ्यंगासाठी सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. विशेष करून थंडीच्या दिवसात तीळ तेलाने अभ्यंग करायला पाहिजे. तीळ केशे आहे म्हणजे केसांच्या वाढीस मदत करतो, केसांना मुळासकट बळकट बनवतो. तर केसांसाठी वापरल्या जाणारी वेगवेगळ्या प्रकारची जी तेल आहेत, जसे भृंगराज तेल आहे म्हणजे माका तेल, वटजटादी, आमलकी तेल, तर हे सगळे तीळ तेलात सिद्ध केलेले जातात. आपण हे खोबरेल तेलात सुद्धा सिद्ध करतो, पण ज्यांना थंड सहन होत नाही किंवा थंडीमध्ये हेमंत ऋतूमध्ये तुम्ही तीळ तेलात बनवलेली तेलं वापरू शकता. त्याशिवाय ज्यांना पांढरे केस होतात, केस पिकण्याचा त्रास आहे, त्यांनी काळे तीळ खाल्लेही पाहिजेत आणि काळे तिळांचा तेल लावण्यासाठी वापरलं पाहिजे. हे 2-3 महिने सातत्याने वापरल्यानंतर हळूहळू पांढऱ्या केसांच्या ठिकाणी काळे केस यायला लागतात. तीळ दंते आहेत म्हणजे दातांसाठी खूप चांगले आहे, खाल्ले तर पाहिजेतच, पण त्याचं गंडूश धारण करायला सांगितलंय. म्हणजे काय तर तीळ तेल हे थोडे कोमट करून घ्यायचे आणि ती 3 ते 5 मिनिटं तोंडात धरून ठेवायचं. ह्याला ऑइल पुलिंग सुद्धा म्हणतात. तर हे केल्याने दात आणि हिरडे दोन्हीही अगदी मजबूत बनतात. वातदोष कमी करणारा असल्यामुळे सांधेदुखीमध्ये तीळ तेलाचा अभ्यंग केला जातो. वातव्याधीमध्ये वापरल्या जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे तेल आहेत ते सगळे तीळ तेलातच सिद्ध केलेले जातात. जसे महानारायण तेल आहे, बला तेल आहे, निर्गुंडी तेल आहे आणि ह्या तेलांचा बस्तीमध्ये सुद्धा वापर केला जातो. तर ह्या प्रकारे बस्ती आणि अभ्यंगाद्वारे तीळ हे वाताचा शमन करतो. तीळ आर्तव जनन करतो म्हणजे काय तर ज्या स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही, आली तरी 2 दिवसच राहते आणि मासिक स्रावाचं प्रमाण सुद्धा फार कमी असतो, त्यांनी तीळ तेलातच स्वयंपाक करायचा. भाज्या असेल किंवा चपातीला लावायला तीळ तेलाचा वापर करायचा. त्याशिवाय तीळ, ओवा, जिरे, बडीशेप आणि थोडं सैंधव मीठ टाकून कोरडे भाजून ठेवायचे आणि हे मुखवास म्हणून जेवणानंतर खायचे. तर ह्यानी ज्यांना PCODचा त्रास आहे त्यांना सुद्धा ह्याचा खूप फायदा होतो. मासिक पाळी वेळेवर येते आणि श्राव सुद्धा व्यवस्थित होतो. आता तीळ कुणाला चालत नाही तर ज्यांना सूज आहे त्यांनी तीळ तेलाने अभ्यंग करायचा नाही. काही त्वचा रोग आहेत ज्याच्यात श्राव खूप जास्त वाढलेला असतो, पाण्याने किंवा पसने भरलेले फोडी येतात, त्यांना सुद्धा तीळ चालत नाही. कावीळ असताना, नागिण असताना आणि सारखे सारखे जंत होत असतील तर त्यांनी सुद्धा तीळ बंद ठेवायचे. तीळ जास्त प्रमाणात खाल्ले गेले किंवा तिळाचा जर त्रास झाला तर त्याच्यावर पथ्य म्हणून डाळिंब, तूप आणि कमाल म्हणजे गुळ सांगितलंय. तर तिळगुळ हा कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे. आता गुळाबद्दल बघूया. तर नवीन गुळ आणि जुनं गुळ ह्यांचे थोडेफार प्रॉपर्टीज, गुण हे बदलतात. नवीन गुळ गुरु आहे, पचायला जड आहे, पण जुनं गुळ हे पचायला हलकं आहे. तर जुनं म्हणजे किती जुनं तर 1 वर्ष जुनं गुळ हे नवीन गुळापेक्षा पचायला हलकं आहे आणि नवीन गुळ जे आहे ते कफदोष वाढवतो, पण जुनं गुळ जे आहे ते तिन्ही दोषांना कमी करणारा असं आहे. त्यातल्या त्यात अनुपान भेदाने म्हणजे गुळासोबत एखादी विशिष्ट वस्तू आपण खाल्ली तर तो तिन्ही दोषांना कमी करणार आहे. तर मग कफदोष कमी करायचा असेल तर गुळासोबत अद्रक घ्यायला सांगितले. पित्त दोषासाठी गुळासोबत हरड किंवा हरितकी घ्यायला सांगितली आहे आणि वात दोषासाठी गुळासोबत सुंठ खायला सांगितले. तर ह्या प्रकारे तिन्ही दोषांचा शमन करणारा गुळ.
गुळ स्निग्ध आहे, शरीरात स्निग्धता निर्माण करणारा, वृक्ष आहे म्हणजे शुक्र धातू वाढवणारा, बल देणारा आहे। त्याशिवाय गुळ अग्निवर्धक आहे म्हणजे भूक वाढवतो। गुळ रक्त प्रसारण करतो। आपल्याला माहिती आहे शरीरात रक्ताची कमतरता असेल तर गुळाचा खूप फायदा होतो। मग तिळगुळ खायचे किंवा शेंगदाणे गुळ असतील, राजगिरा गुळ असेल किंवा साधी गुळ तूप चपाती सुद्धा। गुळ म्हणजेच गुळ हे मांस धातू सुद्धा वाढवणार आहे, मांसपेशींना पोषण करणार आहे। त्याशिवाय मेद धातू वाढवणार आहे म्हणजे वजन वाढायला मदत होते। ह्याचाच अर्थ असा होतो की ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी गुळ खायचा नाही किंवा कमी प्रमाणात गुळ खायचा। कोणी खायचं नाही तर कृमिरोगमध्ये म्हणजे ज्यांना सारखा जंत होत असतो त्यांनी खायचा नाही, किंवा गुळ जे जास्त खातात त्यांना सारखे सारखे जंत होतात। तर तुमच्या गुळाचं प्रमाण अगदी रोजच्या जेवणात असेल किंवा खूप जास्त प्रमाणात खात असाल आणि तुम्हाला जंताचा त्रास होत असेल तर गुळ खायचं बंद करा। त्याशिवाय अंगावर सूज असेल तर गुळ खायचं नाही, प्रमेही असाल, डायबिटीज असेल तर गुळ खायचं नाहीये, ज्यांना दमा आहे त्यांनी नवीन गुळ खायचा नाहीये। जुना गुळ असेल, 1 वर्ष जुना गुळ असेल तर थोड्या प्रमाणात खाल्ला तर चालतो। गुळ जास्त खाण्यात आला किंवा गुळामुळे जर त्रास होत असेल तर त्याच्यावर पथ्य म्हणून सुंठ सांगितली आहे। आता जे तिळगुळ करणार आहात, वड्या लाडू, त्यामध्ये थोडीशी सुंठ घाला म्हणजे त्रास होणार नाही। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल ते सुद्धा कळवा। सर्वे जनः सुखिनो भवन्तु।